वसुताईबद्दल काही कळलं? तुम्हाला वसुधा बेलसरे जगासाठी एक हेड कॉन्स्टेबल, माझ्यासाठी माझी ताई होती ती. जॉईनिंगच्या पहिल्या दिवसापासून तिने मला सांभाळून घेतलं. तिच्याबद्दल जेव्हा कळलं ना तेव्हा खूप मोठा धक्का बसला मला. तिच्यासारखी प्रामाणिक आणि डॅशिंग ऑफिसरनं मी आजपर्यंत पाहिली नाही. तर ते म्हणतात ना, माणसाने काळाबरोबर बदलायला हवं. वसुताई स्वतःप्रमाणे काळ बदलायला गेली आणि हे जगात वाईटाबरोबर चांगलं घडताना नेहमीच दिसतं आपल्याला, पण चांगल्याबरोबर नेहमी चांगलंच घडेल त्याची शाश्वती नाही देता येत. तुला बघितलं ना तेव्हा मला वसुताईचीच आठवण झाली. तीच धग आहे तुझ्या डोळ्यात. आणि आता तो दिवस दूर नाही ज्या दिवशी तुझ्या आईचा खरा गुन्हेगार तुझ्या समोर असेल आणि त्याची साक्षीदार असेल ही जे जया जगदाळे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जे बोलते ते करते. God bless you. काय करा काम करा. हेल्पर गेला, मला धंद्याला लावून गेलाय. काय काम असतं याचं अनाथ आश्रमात माहित नाही. अर्ध्यापेक्षा जास्त वेळ तर तिकडेच असतो. त्या कौशिकीच्या मनात आलं ना तिकडे एक ब्रांच उघडून देईल अनाथ आश्रमामध्ये यायला. देवा थँक्यू. या सगळ्या प्रॉब्लेम्स पेक्षा एक मोठा प्रॉब्लेम माझ्या घरी माझी वाट बघतोय माझ्या बेडरूम मध्ये, याची जाणीव करून देण्यासाठी थँक्यू. बोला. कुठेस? ऑफिस मध्ये. काय करतोयस? काय करतोय आता, वाघाला भाकरी भरवतो. अगं वाघ भाकरी खातो? पण खायचीच असेल तर तो ऑफिस मध्ये येऊन का खाईल? हो अगं त्याचाच मूड होता न्यूज बघत बघत भाकरी खायचा. ओ, म्हटलं ये इकडे एकत्र खाऊया म्हणून आलाय तो. तुझा फोन का आलाय ते मला आधी सांग. युवी, अरे बाहेर काय कमाल पाऊस पडतोय. अगं मग मी काय पिसारा काढून नाचू? काय झालं निशी हसायला? निशी हसायला काय झालंय तुला आता? युवी, तू पिसारा काढून नको. बारीक डोळ्यांचा मोर पिसारा काढून नाचतोय कसं वाटत? तुला सांगतो, फोन मध्ये घुसून कान फोडायची जर सिस्टम असती ना 2-2 मिनिटाला फोन करून तुझे कान फोडले असते मी निशी. चिडतो कशाला? मग काय करू वेगळं? डोक्याला ताप झालाय सगळा. त्यात ती ममा. तोंडावर साखर ठेव, डोक्यावर बर्फ ठेव. अरे डोळ्यासमोर जे घडतंय ते कसं सहन करू मी? मला कंटाळा आलाय इकडे. मी बोर झालोय आता ही सगळी कामं करून. युवी, बोर होऊन कसं चालेल? मम्माने काय सांगितलंय ते लक्षात ठेव. डोकं शांत ठेव, लवकर काम कर आणि लवकर घरी ये. मग आपण दोघे पावसात भिजायला जाऊया. का जायचंय पावसात? कशासाठी भिजायचंय पाण्यात? काय कडधान्य आहोत का आपण? तुझा फिल्मीपणा बंद कर मी आधीच सांगतो. आणि तोंड बंद ठेव, मला फोन नको करूस. आता यात फिल्मीपणा काय आहे? मी आपलं जरा रोमॅन्टिक म्हणून मी. हॅलो, ठेवला फोन. ह्या माणसाला रोमॅन्स कधी कळणार आहे? किती छान पाऊस पडतोय, मस्त छाव लालचा आणि तिचे.
बस हळू. बॉस काय झालंय? जे मॅमचा विचार करते. चांगल्या आहेत ना त्या? मला उशीर झालाय तरी पण रागवले नाही. मला वाटलं शिक्षा करतील. आणि तुझ्याशी पण नंतर गप्पा मारत होत्या. त्यांची आणि आईची जुनी मैत्री, त्या आईला ओळखत होतो, तेच सांगितलं त्यांनी. गुलाबच्या वरच्या व्यक्तीला पकडणं किती गरजेचं आहे हे त्यांना कळलं असेल. पण काय? कायदा इतकाही मोठा होता कामा नये की त्याच्यासमोर गुन्हेगार मोठा हो. त्या जे काही म्हणाल्या ना त्याचाच विचार करते. कायद्याला इतकंही मोठं होऊ देऊ नका की त्याच्यापेक्षा गुन्हेगार मोठं होईल. हा त्यांचा मंत्र कसा काय असू शकतो? इतके वर्ष आपण साधू सरांबरोबर काम केलं. त्यांनी आपल्याला कायमच कायद्यात राहूनच काम करायला शिकवलं. म्हणून आत्तापर्यंत आपण सगळे प्रोटोकॉल पाळत आलो. पण आता हे असं अचानक. त्यांनी जरी सांगितलं तरी आपण तसं करणार आहोत का? आणि त्यांनी आपल्याला कसंच करायला लावलं तर नाही. म्हणजे हे बघ, मला मान्य आहे की ते आपलं चीफ आहे, त्याच्यामुळे आपण त्यांच्यावर विश्वास ठेवायलाच हवं. पण माझं इन्स्टिंक्ट मला काहीतरी वेगळंच सांगतं. युवराज, युवराज, ताई तू कधी आलीस तो रे? आय एम सॉरी, मला ना हे कामाच्या व्यापात ना माझं भानच राहत नाही आजूबाजूकडे. कधीपासून उभी असेल? तुला फार वेळ नाही ना उभं राहावं लागलं? नाही, आत्ताच आलीये मी. तू काम काय करतोयस? अगं ते अरे हे अर्जंट नाहीये, हे तू उद्या केलंस तरी चालणार आहे. हे सगळं तू उद्या कंप्लीट कर. आत्ता घरी चल माझ्या. नाही मला घरी यायला फोर्स करू नकोस प्लीज. मला काम महत्वाचं आहे प्लीज. अरे हे काम मीच तुला दिलंय ना, मग मीच तुला सांगते हे उद्या केलं तरी चालणार आहे. आत्ता घरी चल. आय नो हे काम उद्या होऊ शकतं, अगदीच होऊ शकतं. त्याने काय होतं, उद्याचं काम जातं परवावर, परवाचं तेरवावर, आणि मग पुढे पुढे पुढे. प्लीज नाही, प्लीज मला फोर्स करू नकोस घरी यायला. मी हे काम संपवतो आणि येतो प्लीज. आजचं काम कसं आज झालं पाहिजे की. ठीक आहे, मी तुला फोर्स करत नाही. काम कंप्लीट करून घरी ये. ताई तूच म्हणालास ना फोर्स करू नकोस. इट्स ओके. तुला काम करायची इच्छा आहे ना, हां तू काम कर आणि निवांत घरी. ओके. पण तुला एकटीला जायचा कंटाळा आला असेल तर, ट्रॅफिक खूप असतं ना, एकटी कंटाळशील तर मी येतो, हवं तर तुझ्यासोबत कंपनी गप्पा मारत मला जाऊ. हे कसं जाईल? माझ्यासाठी लवकर घरी यायची अजिबात गरज नाही. मी जाईन एकटी. तुला काम करण्याची इच्छा आहे ना, मन लावून काम कर. ऑल द बेस्ट.